आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेनेत मोठी फूट. जिल्हा प्रमुखच भाजपच्या वाटेवर. संजय शिरसाट यांची पकड सुटू लागली. शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये स्पर्धा लागली होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील 16 माजी नगरसेवक 8 माजी महापौरांनी आतापर्यंत पक्षात प्रवेश केला. ही गळती पाहता उद्धव ठाकरेंची सेना आता शिल्लक राहते की नाही अशी खिल्ली देखील उडवली गेली. परंतु आता ही फोडाफोडी शिवसेनेच्या मुळावर येऊ लागली आहे. मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू झाल्यामुळे पक्षात पदांसाठी स्पर्धा सुरू झाली. अनेकांच्या अधिकारांवर गदा येऊ लागली. याचा परिणाम नाराज आणि त्यातून थेट पक्षाला जय महाराष्ट्र करण्यात होऊ लागला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे नेतृत्व सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याकडे आहे. सगळ्यांना सोबत घेऊन पक्ष संघटना वाढवणे आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत यशाचा झेंडा रोवणे यांची प्रमुख जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. परंतु गेली काही महिने स्वतः संजय शिरसाट हेच विविध भ्रष्टाचाराच्या आरोपांनी हैराण होते. हे वातावरण काहीसे शमत नाही. तोच पक्षांतर्गत दुफळी उफळून आली आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा प्रचार जोमात असताना शिवसेनेला एका पाठोपाठ धक्के बसू लागले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील आउटगोईंग थांबल्यानंतर आता भाजपने थेट सत्तेसोबत असलेल्या मित्र पक्षावरच घाला घालायला सुरुवात केली आहे. अर्थात याला शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी देखील तितकीच कारणीभूत आहे. जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ हे गेल्या काही महिन्यांपासून पक्षात साईड ट्रॅक झाले आहेत. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.